बोंबील फ्राय करताना कुरकुरीतपणा येत नाही, मग ही एक ट्रिक करून बघा. बोंबील इतके क्रिस्पी होतील की पहिला घास घेताच आवाज येईल. इथे मी 6 बोंबील स्वच्छ करून कापून घेतले आहेत. बोंबील शक्यतो पांढरे शुभ्र घ्या. त्यांना मीठ आणि लिंबू चोळून घ्या. आता नॅपकिनवर बोंबील पसरून ठेवा, म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. त्यावर जड वस्तू ठेवून 1 तास दाबून ठेवा. हीच आपल्या क्रिस्पी बोंबीलची खास ट्रिक. मॅरिनेशनसाठी 1.5 चमचा घरगुती मसाला, पाव चमचा हळद, बेताचं मीठ, 3 चमचे लसूण खोबरं कोथिंबिरीचं वाटण घालून आणि 1 चमचा कोकम आगळ बोंबीलला छान चोळून घ्या. आता कोटिंगसाठी 2 चमचे रवा, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 चमचा मालवणी मसाला आणि थोडं मीठ मिक्स करा. बोंबीलला या मिश्रणाचं छान कोटिंग द्या. तव्यावर तेल चांगलं पसरवून घ्या. सुरुवातीला गॅस हाय ठेवा. बोंबील थोडे फ्राय झाले की फ्लेम मध्यम करा. त्यामुळे बोंबील बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून छान शिजतात. बघा, हा रंग आणि क्रंच. एकदा अशा पद्धतीने बोंबील फ्राय करून बघा. घरातले सगळे म्हणतील, आज अजून बोंबील केले असते तर बरं झालं असतं.